सगळ्यात माझं सगळ्यांना जे आहे ना प्रवास 21 आणि सगळ्या सोलापूरच्या जनतेला माझा नमस्कार आणि अस्सलाम वालेकुम. आता मी काँग्रेस पक्षाकडून जे आहेत ना प्रभाग 21 त्याच्यातून फॉर्म भरलेला आहे. तर मला तिथल्या जनतेला प्रभाग 21 जी जनता आहे त्या सगळ्या जनतेला माझं एकच विनंती आहे की सगळे जनता जे आहेत ना आमच्या काँग्रेस पक्षाच्या आणि महाविकास आघाडी यांच्यासोबत राहावे अशी सगळ्या लोकांना विनंती करतो. आता काँग्रेस पक्षाकडून जे 4 पॅनल आहेत तर 4 पॅनलमध्ये काँग्रेस पक्षाकडून जे आहे मी स्वतः यादव टिकरी तिथले माजी नगरसेवक परिण निकाळजे यांची कन्या प्रतीक्षा निकाळजे. नंबर 2 जे आमचे सेवकांचे अध्यक्ष आहेत टेकाळे साहेब त्यांची सूनबाई किरण टेकाळे हे जे आहेत ना एम.एड आहेत एम.एड आणि आमची किरण हे जे आहेत ना एम.ए इंजिनियर आहेत आणि मी रियाज झंडेकरी हे आहेत. आणि आमचा चौथा कॅन्डिडेट जे आहेत महाविकास आघाडीकडून जे आहेत ना माजी नगरसेवक भीमाशंकर मेत्रे साहेब हे असं आमचा 4चा फायनल जे आहेत ना तिकडं प्रभाग 21मध्ये थांबलेले आहेत. तर हे आमच्या सगळ्या प्रभागाच्या मी अजून एकदा तिथल्या सगळे नागरिकांना मी एक विनंती करतो की तुम्ही सगळे नागरिक जे आहेत ना कोणी जातीपातीचे जे पार्टीच्या मध्ये त्यांच्या सेक्युलर आहेत त्यांच्यासोबत तुम्ही राहावं एवढी प्रभागाच्या लोकांना मी विनंती करतो. चौघांना एबी फॉर्म मिळाला. हो चौघांना मिळालं आहे सर. मागच्या निवडणुकीमध्ये तुम्ही प्रभाग क्रमांक 18 मधून होता. हो सर. प्रभाग 18 आणि प्रभाग 43 हे माझे पूर्वीचे 2 वार्ड होते प्रभाग होते. तिथे जनताने मला खूप साथ दिली. त्या जनताचा मी आयुष्यभर त्यांचं जे ऐसान विसरणार आहे आता ते बदलण्याचं कारण एकच की मागच्या विधानसभेच्या इलेक्शनला तिथे मी जेव्हा प्रभाग 18मध्ये 2017 लढवलं होतं तिथे जे आहेत ना 29,500 वोटर्स होते. आता जेव्हा विधानसभाचे इलेक्शन झाले तर मी पहिली यादी बघितली पेपरामध्ये आलं 38,500 वोटिंग त्यामध्ये दिसली मला. तर हे 9,500 वोटिंग मी तिथला नगरसेवक होतो. मी तर तिथे काय वाढवले नाही. ते वाढवले असते तर कोण वाढवले असतं दुसऱ्या पार्टीचे कोण वाढवले